वेलकम बॅक टू प्रतिमाज न्यू व्लॉग. सो हा व्लॉग मी बनवायचं कारण असं आहे की 1, 2, 3 असे फंक्शन्स आहेत माझ्या लाईफमध्ये आत्ता. सो व्लॉग त्यामुळे बनवणार आहे की सगळे फंक्शन्स कसा एन्जॉय करतोय, काय करतोय. आणि माझ्या दीदीची आज आहे, आता वरती मेहंदी चालू आहे, मला झालेलं आहे लेट, मेहंदी होत आली असणार आहे. सो मेहंदी आहे आज तिची. आज आहे गायत्रीचं लग्न. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या आहे संगीत, हळदी आणि परवा आहे लग्न. आणि लग्नाच्या वेळेस येणार आहेत आमचे आम्हाला भेटायला. सो त्यामुळे हा व्लॉग मी करते की तुम्हाला थोडं थोडं हिंट भेटून जाईल ना की मी कसं मजा करते माझ्या नवऱ्यासोबत. मला एक गोष्ट सांगायची आहे, इथे बाहेर ना एंट्री करून घेतात दरवेळेस आलं का, पण मी आता इतकी इथली झाली आहे ना की त्यांनी मला विचारलं सुद्धा नाही. नजर देखो, नजर किधर देखो, नजर किधर देखो सिर्फ. येणार होती मी. काय चाललंय, झाली का मेहंदी? भारी 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 नवरी बाई, गोड गोड दिसत आहेत. थारचा वापर करताना पुरेपूर. दीपक काय केलंस तू? 25 मिनिटाचा जाम होता, आम्ही डायरेक्ट गाडी कुठं पण घातली. आणि रस्ता बघा, ट्रॅफिक स्किप करायला. हो. आणि वरतून विचारते तुम्हाला भीती तर नाही वाटत आहे? आता कसली भीती? व्हिडिओज वगैरे बघून इच्छा नाही. काहीच आम्ही पोचलो, फायनली पोचवलं आम्हाला दीपकने. पण तुला काय बोलायचंय? नाही बाई, मला आता बरं वाटतंय. रस्ता लागलाय नाही तर मध्ये मागे किती घाण रस्ता. लग्नालाच भेटतो आम्ही. छान असं आणि जेव्हा तो सक्सेसफुल होईल तेव्हा बघू, तेव्हा हे होईल की आपण गेलो. कॉंग्रॅच्युलेशन गाईज. थँक्यू. मी तुम्हाला काहीतरी दाखवते. दीपक, तुम्हाला जे गाणं सजेस्ट केलं मी दाखवते आता ह्यांना सगळ्यांना. जांभूळ पिकल्या झाडाखाली. आवाज कसा खराब आहे? नको भाऊ, कसं आहे? मी एकदम बरा आहे, पण थंडीने काकडलोय. ट्रॅफिक किती लागली ते सांग. ट्रॅफिक भरपूर लागली. मला माहिती आहे, तू नंतर तिला दाखवशील शपथ खूप उशीर झाला, ट्रॅफिक लय होती बघ माझ्या ब्लॉग मध्ये. चाललंय असं. चल आता मी कल्टी देते. चल ना. त्रास दिलाय ना मला, परत फोटो काढायला घेऊन आलाय गाईचा. हॅलो एव्हरीवन. ही माझी फ्रेंड झाली आहे, ही दीदीची फ्रेंड आहे. आणि ही कुठं असतं माहिती आहे का? कुठं? मँगलोरला असते. आणि तिकडे चाललंय दीदीचं सगळं आवरावर. आणि मला भूक लागली. सेकंड लुकचं तयारी करतोय आणि इकडे मस्त तयारी चालली आणि मला लागलेली भूक. सो मी मस्त असं बॅक टू नॉर्मल आली आणि खाते. ग्लिटर विथ सेकंड लुक. आणि असं काय बोलतात त्याला, खूप छानवालं वाईब येत आहे. कारण ह्या साडीमागे एक स्पेशल स्टोरी आहे जी मी तुम्हाला पुढे सांगेल. बाकी लुक दाखवते नंतर तुम्हाला मी पूर्ण, कारण आता इथे खूप रूममध्ये मेस आहे. आणि अजून एक गोष्ट दाखवायची ती म्हणजे हा चोकर. हा चोकर इतका गोड दिसतोय ना. आणि हा चोकर आहे हिचा. खूप छान वाटतंय ना? हो, खूप छान दिसत. थँक्यू. गोड दिसतेस. शूट करणार आहे ना, फक्त तो येणार आहे म्हणून फुल एक्साइटमेंट लेवल वरती आहे. आणि त्याला अजिबात आवडत नाही जास्त ओव्हर. त्यामुळे मी मेकअपला ना टचअप दिलाय ना काय, फक्त लिपस्टिक ॲड केली कारण ती खात राहते मी. आणि हे मला खूप जास्त छान वाटलं. जस्ट माझं सिंगल शूट झालेलं आहे आणि फोटोज दाखवते तुम्हाला. फोटोज कसे आले? हे बघ, आई ग, इतके गोड फोटोज. आणि तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे असं जास्त छान दिसण्याचं क्रेडिट काय असेल सांग? साडी ना. ऑब्विसली साडी त्या आहे. मग ही साडी कोणाची आहे माहिती आहे? माझ्या नंदेची. भारी आहे ना? आय डोंट थिंक सो ह्याची गरज आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची, युजली लोक इकडे ना ते छल्ला लावतात. आणि माझं सारखं गाडीत काम निघत होतं, मग मी की तिकडे अडकवली. आणि चांगलं वाटतंय असं काहीतरी वेगळं. कशी दिसते सांग लवकर. छान मस्त.
आता याच्या आधी बोलला इथे मेकअप दिसतोय. एवढं कमी करून पण मेकअप दिसतोय काही झालं, ह्याच्यामुळे मी मेकअप सोडलाय. तरी पण बघ है ना. आणि इकडे लोक छल्ला लावतात ना, तर माझ्याकडे नाही आहे आणि माझ्याकडे ते गाडीचं चावी ठेवायला काय ऑप्शन नव्हतं, सो मी इथे त्याला लावलं. येऊ आतमध्ये. मला इथं खायचं, इथं गाव ना कुठेतरी खायचं. चल खा. सकाळ बघून काय खाल्लं नाही. डोअर बंद नाही केला ह्याच्या नादामध्ये मी. हिशोब ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आलेला आहे हा आल्यापासून. सगळं ओळखीच्या गाडी दिसतात आणि मग त्याच्यानंतर मग मला बोलतो कुठे घेऊनच जाणार नाही तुला, आणि ऑलरेडी असं पण घेऊन जात नाही आणि कधीतरी नेलं तरी त्यात कोणतरी दिसतं. म्हणजे माणसाने लवकर लग्न करून टाक माझ्यासोबत. जसं फर्स्ट टाइम झालंय की मला लिटरली गाडी चालवताना झोप येते, जस्ट बिकॉज ऑफ आम्ही 3 दिवस कंटिन्यू पहाटे झोपत होतो. लग्नाचं घर असल्यामुळे काही ना काही चालूच होतं आणि आता ते लिटरली असं फील होतं मला की गाडी चालवताना झोप येणं काय असतं. अजून अर्ध्या तासाचा रोड आहे, कधी पोहोचते मी यार. गाईज घरी जायचं होतं मला, कारण मी खूप दमली होती. तुम्हाला मगाशीच सांगितलं गाडी चालवताना झोप येत होती. दुकानात आली मी आणि माल आला होता आणि जो माल आलेला तो इतका भारी होता की मी अख्खं सॉर्टिंग करत बसली. इतकं काम होतं की आत्ता दाखवते मी तुम्हाला. मी इथे पोचली आहे 7:15 वगैरे आणि 7:15 झालेत. आम्ही कामच करत होतो. आता झालं ऑलमोस्ट.